छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांच्या काळात यशस्वीपणे कार्यभार सांभाळण्यासाठी आदर्श यंत्रणा उभारली. शिवरायांनी 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महापालिकेच्या स्थायी समितीच्या चेअरमन रंजिता चाकोते, महिला व बालकल्याण सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, कृती व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, नगरसेवक नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, शिक्षणाधिकारी कादर शेख प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर स्वराज्य गुढीचे पूजन पालकमंत्री गोरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या काळात यशस्वीपणे कार्यभार सांभाळण्यासाठी आदर्श यंत्रणा उभारली. त्याच अनुषंगाने हिंदवी स्वराज्याचा कारभार सुरू केला. हाच आदर्श मानून आपले राज्य देखील सुरू आहे. सर्व 18 पगड जातींच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य उभारले असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले. मोहोळच्या स्वानंद परिवाराचे महेश कोठीवाले, सायली साठे, बापूसाहेब दळवी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी दमदार व खड्या आवाजात शिवगीतांचे गायन केले. प्रारंभी वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्यगीत गाण्यात आले.